कसं सोसायटीचं पण प्रेशर होतं की एवढी मोठी झाली आहे, एक गावाकडच्या मुलीला 25 नंतर पण ठेवणं शिकवणं म्हणजे फार मोठी गोष्ट. CA चा कम्प्लीट कोर्स हा इंग्लिशमधून होता. तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज तो होतं की मी 12th पर्यंतची गावाकडची एक पूर्ण मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी होती, जिला इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश असं काही स्कूलिंग झालं नव्हतं. गिव्ह अप करण्याचं माइंडमध्ये यायचं, पण नेहमी असं असायचं की आपण एवढा मोठं जर्नी क्रॉस केलेली आहे, आता निम्म्यातून वापस जाण्यापेक्षा निम्म्यातून आपण पुढे जाऊया तर ॲटलिस्ट ते कम्प्लीट होईल. शिक्षण आहे म्हणून मी कधीच असं नटावं, चांगलं राहावं ह्याची कधीच मी जिद्द ठेवली नाही, अपेक्षा ठेवली नाही. खेडेगावात म्हटलं तर आठवडाभर काम केलं की मंगळवारी पगार व्हायचे, ही लोकांची मानसिकता असते. तर आमची 10-10 वर्ष झाली पेमेंट कसलं नव्हतं शाळेत. त्यासाठी मला दुकानाची बोर्ड वगैरे लेटरिंग हे मी करत होतो. मी कला शिक्षण म्हणून शाळेमध्ये आहे. पैसे म्हणजे काय किंमत आहे, ते पैसे कसे खर्चायचे हे ज्ञान आल्यामुळे तेच संस्कार मुलांवर बी पडले. मुलंही पैसे खर्चायचे म्हणले की विचारतात. माझं असं होतं की मला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचे, पप्पांकडून काही नाही घ्यायचे. तर मी नेहमी असं होतं की पप्पा माझं पाहते, आता तुम्ही सपोर्ट केले. जशी माझी आर्टिकलशिप चालू झाली होती 3 वर्षाची प्रॅक्टिस, तेव्हापासूनच मला थोडेफार काही पैसे मिळायचे. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या मी पंढरपूर तालुक्यातल्या लक्ष्मी टाकळी या गावात आहे आणि माझ्या शेजारी बसली आहे सुचित्रा रमेश देठे, जिने नुकतंच CA परीक्षा जी झाली त्यामध्ये घवघवीत यश मिळवले. त्यासोबतच तिचे वडीलसुद्धा आहेत आणि तिची आईसुद्धा आहे. खरं तर CA बनण्याचा हा जो प्रवास होता तो कसा होता, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुचित्राकडून, तिच्या आई वडिलांकडून जाणून घेणार आहोत. तर सुचित्रा, मला तुला पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा निकाल जाहीर झाला आणि जेव्हा तुला कळालं की येस मी आता CA बनली, काय भावना होती त्यावेळेस? खरं तर माझा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी नाशिकला ऑडिट करत होते आणि त्या दिवशी संडे होता, आपली वारी होती पंढरपूरची मोठी, आणि मला तिकडून आता पंढरपूरला येणं काही पॉसिबल नव्हतं. आणि मी तिकडे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गेले होते पहाटे उठून की आपला आज रिझल्ट आहे, पाहूया आपण काय होते, देवाचं दर्शन तरी घेऊन येऊ. म्हटलं रिझल्ट जे काय असेल ते असेल, कारण या अगोदर बरेचसे मला अटेम्प्ट लागलेले. मग त्यामुळे जेव्हा मी दर्शन घेतलं आणि जेव्हा बाहेर आले मंदिरातून तर रिझल्ट लागला होता. आणि माझी एक फ्रेंड आहे जी मला नॉर्मली माझं रिझल्ट जे पण काय असतं ते सांगते की तू फेल झाली आहे, पास झाली, आणि मला असं वाटतं ती माझ्यासाठी फार लकी आहे. मग मी तिला कॉल करून सांगितलं की माझा रिझल्ट लागले, तू मला सांग की काय रिझल्ट आहे. आणि तिने असं रिझल्ट पाहिला आणि डायरेक्टली स्टोरी पोस्ट केली की तू CA झाली आहेस म्हणून. एवढा आनंद झाला ते पाहून की मला असं वाटलं पहिल्यांदा पप्पांना सांगितलं पाहिजे. मग मी लगेच पप्पांना कॉल केलं की पप्पा मी आज CA झाली, आणि असं डोळ्यातून पाणी येत होतं. मला काही कळतच नव्हतं त्यावेळी की काय फिलिंग होतंय मला. आणि मग त्यामुळे नंतर पप्पांना सांगितलं. पप्पा म्हटले मम्मी घरी नाहीये, मंदिरामध्ये गेली, तर मी त्याला घेऊन. मला माहिती होतं का निकाल आहे त्या दिवशी? निकाल आहे हे माहिती होतं, मी कोणाला सांगितलं नाही. घरी मंदिरात गेले आणि ह्यांना म्हणलं चला, तर ते म्हणले नको तुझा. मग मी गेले आणि तिथं देवाला पांडुरंगाच्या मंदिरात होते अक्षरशः त्या दिवशी मी. मग तिथे एकादशी दिवशी पांडुरंगाच्या मंदिरात होते आणि ह्याने मी दर्शन घेतलं आणि बाहेर बसले. हे आले म्हणले अगं दीदी CA झाली, पास झाली. मला म्हणजे तिचा आनंद मावेन, आम्ही तिथंच जरा अनावर झाले. कसं वाटलं लहानपणी? सुचित्रा जेव्हा लहान होती तेव्हा असं कधी वाटलेलं का की लेक मोठे होऊन CA होईल असं? तिचे स्वप्न होते. 10वी तिथं असतानाच तिने तशी चमक दाखवली होती. 10वी मध्ये त्या काळामध्ये चांगलं यश मिळवलं होतं, म्हणून मग आम्ही आपलं तिच्या स्वप्नाला बळ दिलं, थोडक्यात सपोर्ट केलं. बरं, मला सांग की केव्हा ठरलं की मला CAच व्हायचंय, की आधीपासून काय असं ठरवलं होतं का लहानपणापासून? नाही, लहानपणापासून असं काही माझं डिसाइडेड नव्हतं. पहिले मी जेव्हा 10वी झाले तेव्हा जरा फर्स्ट वगैरे आलं होतं इथे स्कूलमध्ये, तर पप्पा म्हटले ठीक आहे आपण कॉमर्स करूया, पाहूया कॉमर्समध्ये बऱ्यापैकी ऑप्शन्स राहतात. आणि माझं मॅथ्स वगैरे बरं होतं चांगलं, तर मग मी डिसाईड केलं की मला सायन्सने नाही जायचं, मला कॉमर्स करायचं आहे. मग जेव्हा मी 11th-12th करत होते पंढरपूरला, तेव्हा ज्या मी ट्युशनमध्ये होते, कवठेकर अकॅडमी म्हणून होती, त्यांच्याकडे करत असताना ते त्यांच्या क्लासमधून जे मुलं CA होऊन गेले होते त्यांचे सत्कार त्यांच्या ट्युशनमध्ये ठेवायचे. मग त्यांच्याकडे पाहून मला नेहमी असं वाटायचं की मला हे काहीतरी वेगळं करायचंय जे आपल्याकडे कोणालाच नाही माहिती. कारण गावाकडे जनरली लोक असं म्हणतात की माझा मुलगा किंवा मुलगी हुशार असेल तर ते एकतर इंजिनियर, डॉक्टर वगैरे असं पोस्ट घेतील किंवा पोलीस होतील. आणि इकडे गावाकडे खरं तर CA काय असतं हेच कोणाला माहित नाही. आणि मला आवर्जून एक सांगायचंय की लक्ष्मी टाकळी या गावातून सुचित्रा जी आहे ती पहिलीच CA झालेली आहे. तर ते एक मोठं अचीवमेंट आहे, मोठं यश आहे तुझं.
तर माझं नेहमी असं होतं की मला वेगळं काहीतरी करायचंय आणि मला अकाउंट्समध्ये फार इंटरेस्ट होता. 11-12 मध्ये मला ते एवढं अकाउंट्स आवडायचं की मोस्टली माझे आउट ऑफ मार्क्स असायचे अकाउंट्समध्ये. 1-2 मार्क्स जरी कमी आले तरी मी म्हणायचे सर माझं कुठे चुकलं तुम्ही मला लगेच सांगा. तर 12th मध्ये पण मला अकाउंटन्सी जो पेपर असतो त्याच्यामध्ये 97 मार्क्स आले होते. तर त्यामुळे माझं असं तेव्हा डिसाईड झालं की पप्पा मला तर सीएच करायचे आणि तुम्ही त्याप्रमाणे पहा की पुढे काय करावं लागेल मला हे ते. पप्पांनी कसं केलं ते फायनान्शियल आर्थिक? पुण्याला माझा एक मित्र आहे, तो कॉलेजमध्ये असताना मला म्हणजे शिक्षणासाठी आम्ही दोघं आपलं अभ्यास करतो. मग त्याच्या वडिलांचं ते ब्राह्मण समाजाचं आहे, त्याचं स्वप्न होतं सीए करायचं, पण तो हँडिकॅप थोडा असल्यामुळे त्याला स्वतःला जाता येत नव्हते. मग मी पुण्याला त्यांच्या इथनं रिटायर झाल्यानंतर पुण्याला गेलते कोथरूडला. मग त्यावेळेस त्यांच्या घरी बसल्यानंतर हिचा 12वीचा निकाल लागला होता. मग पुढं काय शिकवणार असं तो मित्र म्हणला. आता तो ICICI बँकेमध्ये मॅनेजर आहे. तो म्हणला मग आता असं कर, रजिस्ट्रेशन कर म्हणला आणि सीएचं चांगलं ऑप्शन आहे, तिचं गणितात चांगली आउट ऑफ मार्क आहेत म्हणला. आणि मग त्यानं सांगितल्यामुळं ते म्हणजे सहकार्य शहरातल्या ठिकाणी जाऊन आपण खेड्यातनं असं हे करणं थोडंसं अवघड आहे, पण तिनं मार्ग दिला. मग खोली बघणं, रूम राहणं हे खूप शहरातल्या अडचणी असतात. मग सुरुवातीला थोडंसं आम्ही त्याच्या रूमसाठी भेटलो, पुन्हा हॉस्टेल बघितलं, बऱ्याच काय अडचणी सामोरं जात खरं तर ते पण एक चॅलेंज असतं की आपण खेडेगावातून जातो, शहरात अडॅप्ट होणं, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं, ते कितपत तुला कठीण गेलं ते? खरं तर माझं पहिलं तर 12th पर्यंत मराठी मीडियम होता आणि त्या मेन हा माझा इश्यू होता की मी जेव्हा तिकडे गेले पुण्याला तेव्हा माझं CA आणि तिथलं BCom दोन्ही इंग्लिशमध्ये होतं. BCom हे माझं इंग्लिश मीडियम होतं ज्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि CAचा कम्प्लीट कोर्स हा इंग्लिशमधून होता. तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज तो होतं की मी 12th पर्यंतची गावाकडची एक पूर्ण मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी होती, जिला इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश असं काहीही स्कूलिंग झालं नव्हतं माझं. त्यामुळे तो एक मोठा चॅलेंज होता मला जेव्हा मी ट्युशनमध्ये जायचे, कारण की CAचे असे कॉलेजेस नसतात, त्याचं एक इन्स्टिट्यूट असतं जसं स्पर्धा परीक्षेचं. ICAI इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया असं. तर असं होतं की त्याचं काही कॉलेज वगैरे नसतं, तर त्याच्या तुम्ही प्रायव्हेट क्लासेस करू शकता किंवा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर तसं करा. आणि ते इन्स्टिट्यूट जेव्हा एक्झाम अरेंज करता तेव्हा आपल्याला एक्झाम द्यायची असते. तर तिथे मी पुण्यामध्ये जेव्हा गेले तेव्हा माझं BComला ॲडमिशन घेतलं होतं पप्पांनी आणि साईड बाय साईड BCom सोबत CAचा कोर्स माझा 12th नंतरच चालू झाला होता. तर ते पूर्ण कम्प्लीट इंग्लिशमध्ये होतं आणि त्याचे जे क्लासेस कंडक्ट करतात ते लोक एकतर इंग्लिशमध्ये बोलतात नाहीतर हिंदीमध्ये. तर खूप रेअरली हिंदी बोललं जातं, मॅक्स ते इंग्लिशमध्ये बोलतात. तर ते समजून घेणं, अंडरस्टँड करणं मला खूपच सुरुवातीच्या काळामध्ये डिफिकल्ट जायचं. आणि असं असायचं की एक गावाकडून मुलगी जाते तेव्हा एक डोळ्यामध्ये स्वप्न असतं की आपल्याला हे करायचंच आहे. आणि सुरुवातीला जेव्हा काहीच ते समजत नाही ना तेव्हा फार वाईट वाटतं की अरे मला तर काहीच कळत नाही, मी ज्याच्यासाठी आले ना ते कसं होणार माझं. तर सुरुवातीला फार मला प्रॉब्लेम आले. मी डिक्शनरी वगैरे स्वतःसोबत कॅरी करायचे. माझ्यासोबतचे जे माझे फ्रेंड्स होते त्यांना जेवढे एफर्ट्स घ्यावे लागायचे त्याच्याहून डबल मला घ्यावे लागायचे. म्हणजे आता त्यांना कसं इंग्लिश मीडियम असल्यामुळे गेलं की क्लासमध्ये सगळं समजायचं, मला तिथे नाही बऱ्यापैकी समजायचं. मी रूमवरती यायचे हॉस्टेलला आणि मग माझे सिनियर्सशी डिस्कस करायचे, मला जे नाही काय कळालं ते करायचे, समजून घ्यायचे, नंतर होमवर्क करायचे. तर असं डबल मला त्यांच्याहून जास्त एफर्ट्स घ्यावे लागायचे. पण माझं असं होतं की नाही, मी ज्यासाठी आली ते तर मी कम्प्लीट करेलच, भले मला एवढं सुरुवातीला डिफिकल्ट का वाटेना. तर सुरुवातीला फारच प्रॉब्लेम आले, रडायला वगैरे पण यायचं की मला समजत नाहीये हे, मी कसं गिवअप करावं असं कधी वाटत होतं का? नाही, सुरुवातीला गिवअप करावं असं नाही वाटलं, पण डिफिकल्ट आहे आणि मला हार्डवर्क खूप करावं लागेल हे सुरुवातीला वाटलं. गिवअपचं डोक्यामध्ये येत होतं, नंतर यायचं फायनलच्या लेवलला, जेव्हा बरीच वर्ष मी हा कोर्समध्ये अटेम्प्ट देत होते. आणि फायनलची एक्झाम मी खरंच टफ आहे, भरपूर टफ आहे. आणि तेव्हा कसं सोसायटीचं पण प्रेशर होतं की एवढी मोठी झाली आहे, एक गावाकडच्या मुलीला 25 नंतर पण ठेवणं, शिकवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर तेव्हा गिवअप करण्याचं माइंडमध्ये यायचं. पण नेहमी असं असायचं की आपण एवढा मोठं जर्नी क्रॉस केलेली आहे, आता निम्म्यातून वापस जाण्यापेक्षा निम्म्यातून आपण पुढे जाऊया तर ॲटलिस्ट ते कम्प्लीट होईल. तर हे नेहमी डोक्यात होतं की गिवअप कितीही डोक्यामध्ये आलं माइंडमध्ये, आपण करणार नाहीये, कम्प्लीट करूनच हे सोडायचं. मला हे सांग की जेव्हा तू प्रिपरेशनला स्टार्ट केलं आणि आता फायनल तू क्लिअर केलं, किती कालावधी लागला ह्याला?
ऍक्च्युली जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्लिअर झालात तर 5 वर्ष लागतात CA साठी. पण जर तुम्हाला अटेम्प्ट लागले तर हे याच्यामध्ये एज लिमिट काही नाहीये, तर तुम्ही कितीही वर्ष कंटिन्यू करू शकता. तर ते रजिस्ट्रेशन प्रोसेस फक्त 4-5 अटेम्प्ट नंतर 5 वर्षानंतर रिन्यू करावी लागते. बाकी याच्यामध्ये एज लिमिट असं काही नाहीये. कास्ट वरून तुम्हाला असं काही राखीव जागा असतात, रिझर्वेशन नाहीये, किंवा इथे कोणत्याही प्रकारचं CA मध्ये कुठलीही रिझर्वेशन नाहीये. टोटली तुमचं हे डेडिकेशन, ऑनेस्टी आणि तुम्ही किती हुशार आहात हे मॅटर करतं या फील्डमध्ये. तर मला या फील्डची हीच गोष्ट जास्त अट्रॅक्ट करायची की इथे कोणतेही तुम्हाला डोनेशन नाही द्यायचे, तुमच्यासाठी कोणतेही रिझर्वेशन नाहीये, तुम्ही हँडिकॅप आहात की हे आहात हेही नाही पाहिलं जात. प्युअर तुम्ही टॅलेंट ओरिएंटेड असा कोर्स आहे असं मला हे वाटतं. म्हणून मी चूज केलं होतं की मला हे कोर्स करायचंय. मला रिझर्वेशन वगैरे प्रकार पर्सनली नाही आवडत, प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं. मग त्यामुळे मी हे चूज केलं होतं कोर्स. साधारण अपयश किती वेळा आलं तुला, फेलियर किती वेळा आलं? तर मला 5 वर्षामध्ये हा कम्प्लीट कोर्स होता, पण मला 6-7 वर्ष लागले आता कम्प्लीट करायला. म्हणजे पुढे 1-2 वर्ष माझे वाढले आणि त्याच्यामध्ये बरेचसे मला हेल्थ इश्यूज खूप आले, त्यामुळे माझं थोडंसं एक्सटेंड झालं. मला थोडंसं मी हेल्थकडे अजिबातच लक्ष नाही दिलं तिकडे गेला. जेव्हा मी पुण्याला गेले 12th नंतर, घरी तर सगळं मेंटेन होतं आपलं शेड्यूल घरच्यांमुळे, पण पुण्याला जेव्हा जातो तेव्हा आपली फॅमिली फॅमिली असं पाहण्यासाठी नसते, सगळं स्वतःला मॅनेज करावं लागतं. तर त्यामुळे माझं हेल्थकडे बऱ्यापैकी इग्नोरन्स झाला. तर त्यामुळे हेल्थ इश्यूज खूप मी फेस केले. पण त्याच्यासोबत हे केलं तर माझं मध्ये थोडंसं 1-1.5 वर्षाचं गॅप पडलं होतं आणि फायनलला परत अर्धा 1 वर्ष पुढे झालं माझं कंटिन्यू. कारण लास्ट अटेम्प्ट जेव्हा मी दिला होता तेव्हा एकच पेपर राहिला होता माझा 4 मार्क्सनी. तर त्याच्यामुळे मला परत सगळे पेपर रिपीट करावे लागतात. CA चा हा फक्त ड्रॉबॅक आहे की पूर्ण हे कसं फाउंडेशन, इंटरमिडिएट. आता जर का तुम्हाला CAचं सगळं हे सांगायचं म्हटलं कोर्स कसा असतो, तर सुरुवातीला CPT 3 स्टेजमध्ये असते. 3 स्टेजमध्ये एक्झाम होतात. तर सुरुवातीला CPT ही एक्झाम असते, ज्याला आता फाउंडेशन म्हणतात, जे तुम्ही 12th नंतर द्यावी लागते. आणि जर तुम्ही BCom नंतर गेलात तर तुम्हाला CPT नाही द्यावी लागत, पुढच्या 2च स्टेज द्यावे लागतात. तर मी 12th नंतर गेलते त्यामुळे मला CPT द्यावी लागली. आता त्याला फाउंडेशन असं म्हणतात. त्यानंतर इंटरमिजिएट म्हणून एक्झाम असते, सेकंड लेवल. ती एक्झाम जेव्हा तुम्ही क्रॅक करता त्यामध्ये बोथ ग्रुप असतात, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप. त्यामध्ये 4-4 पेपर असतात. ते जेव्हा तुम्ही दोन्ही ग्रुप क्रॅक करता तेव्हा तुम्हाला 3 वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते. म्हणजे एखाद्या CAच्या फर्ममध्ये, कोणत्याही CAच्या फर्ममध्ये तुम्ही 3 वर्ष त्यांच्या हाताखाली काम करायचं, प्रॅक्टिकल एक्सपोजर भेटतं तिथे. तर ते जेव्हा 3 वर्ष कंप्लीट होतात त्यानंतर तुम्हाला फायनलला तुम्ही इलिजिबल होता, त्याशिवाय तुम्हाला फायनलची एक्झाम देताच येत नाही. जेव्हा ते 3 वर्षाचं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं तेव्हा फायनलची एक्झाम द्यायची. त्यामध्ये पण परत 2 ग्रुप राहतात, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, आणि दोन्ही ग्रुपमध्ये 4-4 पेपर राहतात. तर असा हा कोर्स असतो. तुला असं वाटतंय का की तुला ह्या सगळ्या माहिती मिळवण्यामध्ये वगैरे जास्त वेळ गेला? आधी अवेअरनेस होती का याबद्दल? म्हणजे मला थोडासा प्रॉब्लेम हा झाला की माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे यामध्ये कोणीही CA वगैरे नाही करत आहे. दूर रिलेटिव्ह मध्ये पण कोणी CA, गावातच पहिली CA असल्यामुळे ऑब्व्हियसली मला गायडन्स तसा कोणाचा फारसा नव्हता. म्हणजे सुरुवातीला दाखवून दिलं बाकीच्या लोकांनी की हे CA फील्ड असं आहे. मला पण छान वाटलं आपण वेगळं काहीतरी करू. आणि ट्युशन मधून पण सरांकडून, तिथे येणाऱ्या मुलांकडून हे कळायचं की हे काहीतरी युनिक आहे, वेगळं आहे, याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं, तुम्ही हुशार असले पाहिजे. ऑब्व्हियसली हे सगळं होतं. पण ते कसं जर्नी तुम्ही टॅकल केली पाहिजे याच्यासाठी कोणी गायडन्स करायला सुरुवातीला तर नव्हतं की तू कसं केलं पाहिजे अभ्यास, तू ते डायरेक्शन द्यायला कोणी नव्हतं, कारण आपल्या फॅमिलीमध्ये कोणी नव्हतं. त्यामुळे धडपडत असं कधी कधी फेल व्हायचे, कधी पास व्हायचे. तर मग तसं करत मी CAची जर्नी कम्प्लीट केली. जे डायरेक्शन असं द्यायला की तू हे केलं पाहिजे असं कोणी फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये नव्हतं. पण फ्रेंड्स लोक खूप चांगले मला भेटले पुण्याला गेल्यानंतर. तर ते फ्रेंड सर्कलमुळे माझी चांगली ग्रोथ झाली मला असं वाटतं नेहमी. माझी एक मैत्रीण आहे CA झाली, पंढरपूरचीच आहे आपली, माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर आहे ती मला. इथे आपला 10th-12th पण होती माझ्यासोबत. तर त्यामुळे ती माझी सिनियर वैष्णवी कौलार म्हणून आहे. तर ती CA झाली, तर ती फुल जर्नीमध्ये तिचं मला सपोर्ट राहिला की तू काय करायला पाहिजे हे. पण सुरुवातीला असं काही हे नव्हतं की तू काय करायला हवं. तर ते सुरुवात तेवढी अवघड झाली होती. पण त्यानंतर बराच सपोर्ट मिळाला सगळ्यांचा, फॅमिलीचा, फ्रेंड्सचा पण. असं ठीक आहे. मला काकूंना एक प्रश्न विचारायचा आहे की आता हे तर ठीक आहे, ती तयारी करत होती, कष्ट करत होती, पण आजूबाजूच्या लोकांना काय वाटत होतं? काय टोमणे वगैरे मारले जायचे का तुम्हाला? हो, मारले की. म्हणायचे असली कसली तुमची मुलगी शिकते, पास करा आता.
तिचं वय झालंय, लग्न करा, पण आम्ही काय कोणाकडे लक्ष दिलं नाही. हम्म. तिनं जिद्द सोडली नाही, हम्म. आम्ही तिला सपोर्ट देत राहिलो, हम्म. म्हणून आज ती यशाची पायरी बघायला मिळाली तिला. हम्म. आणि मुख्याध्यापकाने अमोल सर आपले हम्म. काका तिचे, हम्म. त्याने इतकं शब्दात तिचं वर्णन सीए झाल्यावर केलं की खूप आमचं कौतिक करायचं काहीच उरलं नाही त्यांच्या शब्दातून. हम्म. हम्म. हो. बरोबर. आणि जेव्हा असं कळायचं की फेल झाली त्यावेळेला कशी भावना होती तुमची, नाही की राहत. तुम्हाला काय वाटत होतं, आई म्हणून काय वाटत होतं मी त्यावेळेला? तिला म्हणायची असू दे, कर अजून पुढं, रडू नको. हम्म. दोघी पण रडायचं, हम्म. अजून तिला सपोर्ट करायची, हम्म. अजून ती 2 दिवस आपला अशी हे व्हायची ना, हम्म. नाराज व्हायची ना, अजून अभ्यासाला खरं लागायची. तर शेती किती आहे तुम्हाला काका? वडिलांचे म्हणजे 4 एकर आहेत, 4 आणि तुम्ही शिक्षक आहे. शिक्षक आहे. बरं. आणि असं वाटलं नव्हतं का लहानपणी आपण शिक्षक आहे, आता हिला पण शिक्षक वगैरे करूया असं काय? म्हणत होतो, परंतु तिचा गणितात चांगला होता विषय, त्यामुळं मग हम्म. कॉमर्सचं पुढं 10वीच्या ह्याच्यावर त्यावेळेस 150 मार्काचं गणित होतं 10वीला. तिला 135 का आता कसं वाटतंय आधीचं आयुष्य आणि आता लेख सीए झाल्यानंतर टाकळीकर कसे बघतायत तुमच्याकडे? तर आदरानं पाहतात लोक, मुलांच्या शिक्षणामुळे मान देतात. बाबा एक शिक्षक आपल्या मुलाला घडवू शकतो, नाही शिकला तर तो मुलाला समाजाला काय घडवू शकतो. शाळेतल्या पालकांचे खूप म्हणजे प्रेम आहे की तुमची मुलं शिकतात म्हणजे तुम्ही मुलांना शिकवले. आणि गावात आता दुसरी पिढी आम्ही शिकवतो. पहिल्या पिढीची सगळे आता पालक झालेले आहेत बऱ्यापैकी, कुठं डॉक्टर आहेत, काही PS आहेत, मोठमोठ्या भरपूर पदावर आहेत. सर्व्हिस हो, झाली भरपूर. म्हणजे 27 वर्ष नोकरी झाली आहे माझी, पण विनानंद काळातली 8-9 वर्षे गेली. आणि मग जे काय अनुदान आल्यानंतर जे पेमेंट येतं ते सगळं मुलांच्या शिक्षणावर घालवलेलं आहे. तो मुलगा थोरला आता हेच होतो, ही 1 नंबर असून ही आता CA झाली. 2 मुलं आहेत ना? हा, 2 आहेत. धाकटा तो कॉलेज करतोय आणि थोरला आता पुण्याला LLB करून तिन्ही मुलांना LLB चांगल्या हो, पद्धतीने शिक्षण शिक्षणाकडे. आपण शिक्षण चांगलं शिकवायचं आणि आपल्या मुलांना बी शिकवायचं असा एवढा उद्देश ठेवला. आणि जोडीला म्हणून आपलं ही शेतीचं आहे. फायनान्शियल कधी काही प्रॉब्लेम आला का आधी सुरुवातीला, किंवा तुम्ही शिक्षक होण्याच्या आधीचा प्रवास तो कसा? खूप फायनान्शियली प्रॉब्लेम येत होते, कारण आता खेडेगावात म्हटलं तर आठवडाभर काम केलं की मंगळवारी पगार व्हायचे. ही लोकांची मानसिकता असते. तर आमची 10-10 वर्ष झाली पेमेंट कसलं नव्हतं शाळेत. त्यासाठी मला दुकानाची बोर्ड वगैरे लेटरिंग हे मी करत होतो. मी कला शिक्षक म्हणून शाळेमध्ये आहे, त्यामुळं मला आर्थिक अडचण त्या कलेमुळं मला येऊ दिलेली नाही. पुढेही मग आम्ही आपलं त्या मार्गानं गेल्यामुळं पुन्हा पैसे म्हणजे काय किंमत आहे, ती पैसे कसे खर्चायचे हे ज्ञान आल्यामुळं तेच संस्कार मुलांवर बी पडले. मुलंही पैसे खर्चायचे म्हणले की विचारतात. आता आपण ATM वगैरे माध्यम आलेत, फोनवरनं पैसे वगैरे एकमेकाला ट्रान्सफर होतो. तिला तर आता काय मिळतेच, तिचा त्याचा खर्च तर तिचा तीच करते. मग अशा पद्धतीनं मुलांचं आहे बऱ्यापैकी चालू. आता समाधानी आहात का? समाधानी आहे, मुलांच्या शिक्षणाबाबतीत समाधानी आहे, खूप समाधानी आहे. पण आता हिला कसं मोठं उद्दिष्ट दिलं तसं त्या दुसऱ्या दोन्हीलाही देऊ शकलो नाही, कारण ते म्हणजे बौद्धिकदृष्ट्या ते बी सक्षमच ही सारखी थोडीफार कमी असतील. पण हिला आता एक कॉमर्स घेतलं, त्या थोरल्या मुलानं सायन्स घेतलं होतं. आणि मग धाकट्याला म्हणलं तू आर्ट घे म्हणलं. तिन्ही साईडला तिन्ही मुलं होत्या. म्हणलं तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रात तुमचं यश सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना ट्रॅक देणं महत्वाचं असतं, आणि ते काम कुठेतरी तुम्ही केलं. आता सर म्हणाले की सुरुवातीच्या काळात जरा संघर्ष होता पैशांचा, आर्थिक. तुम्ही कसं मॅनेज केलं सगळं? कारण की सासरवाडींच्या लोकांचं खूप सहकार्य होतं. अच्छा. त्यांनी अगदी साडीपासून कपड्यापासून तिला सहकार्य केलं. 5-10 वर्ष आम्हाला आणि मी साडी घरात आणायचं पण कधी चांगलं माहिती म्हणजे थोडक्यात सगळं भागवून असं हे त्यावेळेस भागवलं मी शेती थोडक्यात एवढी सगळं. डेव्हलप मी नव्हती. मुलांचं सगळं शिक्षण असं- आहे म्हणून मी कधीच असं नटावं, चांगलं राहावं तिने बी ह्याची काय कधीच अपेक्षा मी ठेवल्या जिद्द नाही. ठेवली नाही, अपेक्षा ठेवली नाही. आणि सांगायचं म्हणजे तिला आता मिळणारा मुलगा तो पण बी CA CS झालाय. बघितला आम्ही. अरे वा, म्हणजे जमलंय का लग्न? प्राथमिक स्टेज झाली, आम्ही बी जाऊन तिकडे लहान बघून आलोय. बैठक अच्छा अच्छा ती बी आमच्याकडे येऊन बघून गेली. सुशिक्षित फॅमिली आहे ते. मुलाची आई आहे ती शिक्षिकाच आहे, अच्छा अच्छा. आणि मुलाचं थोरला मग भाऊ काय आहे. CA तुझा रिझल्ट लागायची वाट बघत. अगोदरच आम्ही ठरवलं होतं की बाबा तुमचं जर हे झालं सक्सेस
तर पुढची मग अच्छा. वाटचाल करू. पण म्हणजे तोपर्यंत आता पहिली step- दोन्ही एकाच फील्डचे आहात आता. हो हो म्हणजे एका क्षेत्रातला असल्यानंतर थोडं कौटुंबिक प्रॉब्लेम निर्माण होणे म्हणून हो, आम्ही हो. तसा निर्णय केला. अच्छा. कारण अनेक स्थळं आली होती हम्म. पण आम्ही ती जरा म्हणजे इंजिनियरचे वगैरे आलते हम्म. काय म्हणजे बाकीची अडचण होती पण एका क्षेत्रात असल्यानंतर थोडस समन्वय साधतो हम्म. म्हणून मी तेवढं उद्दिष्ट ठेवलं होतं ते अच्छा. बऱ्यापैकी आता चालू आहे अजून पुढं म्हणजे चालतंय. आई वडिलांची ती एक चिंता मिटली. शिक्षणाचा जसा सीए झाल्यानंतर सुटला तसं तिचा पुढच्या भविष्याच्या जीवनातला जोडीदाराचा प्रश्न खूप मोठा अवघड प्रश्न असतो. तो पण सुट- आता जर धकाधकी जीवनात बघतोय आपण कोण कोणाचं बी कसं बी चालू आहे होय की. पण त्या मानानं आमच्या संस्काराला साजेस स्थळ मिळायला म्हणजे आहे. तर तुला मला प्रश्न विचारायचा आहे की आता सीए होण्याच्या आधीचा हा. आणि आत्ताचं म्हणजे आयुष्य किती किती प्रमाणात बदललंय. खरं आधी लोक कसे बघायचे आणि आता कसे बघतायत. खरं तर गेले 6-7 वर्ष झालं मी सीए ची जर्नी करते. त्यामुळे त्याच्यासोबत एवढं असं काही वेगळं वाटत नव्हतं की ठीक आहे आपलं चाललेलं एज्युकेशन इकडे तर कोणाला सीए काय असतं हेच माहित नाही. त्यामुळे त्या वेगळं असं काही फिलिंग कधी नाही आलं जर्नीमध्ये. पण आता जशी सीए झाली आहे तसं एक आठवडा होऊन गेला. तर लास्ट संडेला मी सीए झाले होते. आता या संडेला मी घरी आले, मंडेला सॉरी. तर तिकडेच रिझल्ट लागल्यामुळे आणि ऑडिट चालू असल्यामुळे तिकडे काही असं वेगळं फिलिंग सेलिब्रेशन वगैरे काय करणार नाही, सेलिब्रेशन नाही झालं. खरं तर तो मुमेंट फार मोठा होता माझ्यासाठी. कारण मी एवढ्या वर्षांची जर्नी केली होती. माझ्या नक्कीच. फॅमिलीने ते एक मोठं स्वप्न पाहिलं होतं माझ्यासाठी. तर तो मुमेंट होता सेलिब्रेशन करण्याचा. पण एक रिस्पॉन्सिबिलिटी पण होती माझ्याकडे दुसरी की मी ऑडिट करत होते आणि त्या जॉब ऑडिटमध्ये करत होती मी त्यावेळेला. जेव्हा आता फायनलची एक्झाम दिली तेव्हा मी साईड बाय साईड जॉब पण करत होते. कारण की माझं असं होतं की मला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचे, पप्पांकडून काही नाही घ्यायचे. तर मी नेहमी असं होतं की पप्पा माझं पाहते, आता तुम्ही सपोर्ट केले. जशी माझी आर्टिकलशिप चालू झाली होती 3 वर्षाची प्रॅक्टिस तेव्हापासूनच मला थोडेफार काही पैसे मिळायचे. तर तेव्हापासून मी माझं स्टायपेंड मिळत असेल ते. स्टायफंड मिळायचा. तर तेव्हापासूनच मी फायनान्शियली थोडंसं मॅनेज करायचे माझ्या गोष्टी की पप्पांपर्यंत काही जास्त नाही आलं पाहिजे. कारण माझ्या नंतर माझे 2 भाऊ पण आहेत त्यांना शिकवण्यासाठी. तर त्यामुळे मी माझं तिकडे बऱ्यापैकी मॅनेज करायचे. आता फायनलला मी आर्टिकलशिपचं ऑफिस सोडून दुसऱ्या सीएच्या फर्ममध्ये ॲज एम्प्लॉई म्हणून काम करत होते की एक्झामसाठी मी 1-2 महिने सुट्टी घ्यायची आणि बाकीच्या वेळामध्ये ॲज एम्प्लॉई म्हणून काम करायचे. तर त्याचे पैसे वगैरे मिळायचे. तर तसं ते थोडंसं फायनान्शियली मॅनेजमेंट करत होते. तर त्यामुळे ते ॲज एम्प्लॉई म्हणून जेव्हा काम करते तेव्हा तिथे आपण नाही म्हणू शकत की आता मी सीए झाले मी निघून चालले. तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी जी स्वतःवरती होती ती नाशिकमध्ये असताना रिझल्ट लागला ना तर ते सोडून नाही येत आलं मला की नाही आपल्याला करायचं. आणि तिकडे तर संडेला रिझल्ट होता तरी पण वर्किंग डे होता तिकडे. कारण क्लायंट प्लेसला असल्यामुळे ते कंपल्सरी तिथे लवकर कंप्लीट करा असं त्यांचं म्हणणं असतं. तर त्यामुळे तिकडे सेलिब्रेशनचा तो मुवमेंट होता खरं तर. पण त्या दिवशी पण आमचा वर्किंग डे होता. तर आम्ही 4 लोकांची टीम होती. त्यामध्ये 2 लोक आम्ही सीए झालो. माझ्यासोबत आणखी एक मुलगा झाला आणि मी सीए झाले आणि आणखी एक मुलगा आणि दुसरी एक मुलगी ते नाही क्लिअर होऊ शकले. म्हणजे हे फारच नॉर्मल आहे सीए मध्ये अटेम्प्ट लागणार, त्याच्यामध्ये एवढं काही नाही. त्यामुळे त्या लोकांचं पण थोडंसं आम्हाला दुःख होतं की सगळे एकत्र झाले, फ्रेंड्स असतात तर ते छान वाटतं. त्यामुळे सेलिब्रेशन ॲज काही मी केलं नाही तिकडे. काम पण होतं प्लस ते सोबत कलिग पण होते जे क्लिअर नाही झाले होते. त्यामुळे ऑडिट कम्प्लीट केलं मी आता मंडेला आणि रात्री इकडे निघून आले. तर आता आल्यापासून पहिलाचा इंटरव्ह्यू मी इथे देते. त्यामुळे असं काही वेगळं ट्रीटमेंट खरं तर आम्ही आठवड्यात झाला वाट पाहत होतो की तू कधी येते आणि आम्ही कधी इंटरव्ह्यू घेतो तुझा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नव्याने जे सीए होऊ इच्छित आहेत किंवा ज्यांचं स्वप्न आहे की या फील्डमध्ये आपण काम करावं त्यांच्यासाठी काय मेसेज देशील? खरं तर मला वाटतं की सीए हे असं फील्ड आहे जे एवढं टफ तर आहे ते, पण तुम्ही जर का ऑनेस्टली तुम्ही एफर्ट्स देत असाल, तुम्ही पेशंट असाल, म्हणजे तुमच्यामध्ये पेशन्स लेवल जास्त आहे, तुम्ही हार्ड वर्किंग असाल तर तुम्ही लिटरली जायला हवं या फील्डला. कारण की हे जे फील्ड आहे हे याची रिक्वायरमेंटच ही आहे की एक असं माणूस चूज करतं, बाकी तुमचं कास्ट नाही पाहत, तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात हे नाही पाहत, डोनेशन पैसे नाही पाहत. ते सुरुवातीला फक्त फायनान्शियली इश्यू होतो जोपर्यंत तुम्ही सेकंड लेवल क्लिअर नाही करत. त्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी
मॅनेज करू शकता स्वतःला फायनान्शियली किंवा हे. तर मला असं वाटतं की तुम्ही फक्त जर का स्वतः करू शकत असाल हार्डवर्क तर तुम्ही जायला काही हरकत नाही. पण हा जो कोर्स आहे तो लॉंग ड्युरेशनचा आहे ऑब्व्हियसली. एकतर याला 5 वर्ष लागतातच आणि जसजसे तुमचे अटेम्प्ट लागतील तसं हे एक्सटेन्शन होत जातं या कोर्सचं. तर मला असं वाटतं जर तुमच्यात मेन म्हणजे पेशन्स आणि ऑनेस्ट एफर्ट द्यायची तयारी असेल तर तुम्ही जायला हवं, नक्कीच जायला हवं. कारण की हे एक आपल्याला मला असं वाटतं की CAचं काम हे कसं आहे की देशाच्या तुम्ही फायनान्समध्ये बऱ्यापैकी मोठा रोल आहे त्यांचा. तर त्यामुळे केलं तुम्ही ट्राय तर चांगली गोष्ट आहे. आणि इकडे ग्रामीण भागामध्ये जास्त लोक करत नाहीत. तर इकडच्या लोक हुशार असतात इथे, पण असा प्रॉब्लेम आहे की ग्रामीण भागामध्ये मुलांना तसे डायरेक्शन नाही भेटत, गायडन्स नाही भेटत, तेवढी अवेअरनेस नाहीये, माहिती नाही, अवेअरनेस नाहीये. आणि मला तर उलट असं वाटतं की मी गावाकडून गेले ना तर माझ्यासाठी हा प्लस पॉईंट होता की मला डिस्ट्रॅक्शनच काही नव्हतं. माझं लहानपणापासून ग्रोथच अशी झालेली होती की फक्त आपलं एज्युकेशन यावरती फोकस, बाकीचं मला डिस्ट्रॅक्शन कधी काही नव्हते. फॅमिलीचं सपोर्ट होतं, घरच्यांचे संस्कार चांगले होते. तर माइंडमध्ये हे होतं की मला फक्त CA म्हणजे CAच करायचं आहे. त्याच्यामध्ये गोल दिसत होतं, ते एकलव्यासारखं असं की नाही तेच करायचंय आपल्याला. तर खरं तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं अभिनंदन, खूप मोठं यश लेकीनं मिळवलंय आणि या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपण सुचित्राचा प्रवास पाहिला, तिच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रवास पाहिला आणि मराठी मीडियममधून ती शिकली 11वी 12वी पर्यंत. तिच्यासाठी हा प्रवास खूप चॅलेंजिंग होता, पण तरीही ती खचली नाही, कष्ट करत राहिली आणि सातत्याने प्रयत्न केले आणि त्याचंच फळ जे आहे ते आज आपण पाहतोय. अशाच प्रकारचे प्रेरणादायी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीतून एक आदर्श घ्यायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद सुचित्रा, तू आम्हाला वेळ दिला. तुझ्या आई वडिलांचं सुद्धा धन्यवाद. थँक्यू.